नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी. भुसावळ येथे श्रीमती पककोटेच्या महिला महाविद्यालयात मी राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. आपण महाराष्ट्रातील पंचायत राज्याच्या संदर्भात विचार करत असताना 22 भागामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांची रचना, अधिकार आणि कार्याचा विचार केलेला आहे. त्यानंतरच्या भागामध्ये मित्रांनो, आपण महानगरपालिकेच्या रचना, अधिकार आणि कार्याचा विचार करत आहोत. महानगरपालिकेची रचना आपण बघितली. त्या रचनेनंतर महानगरपालिकेचे जे राजकीय पदाधिकारी आहेत, कोण? महापौर. या महापौरांच्या संदर्भातली सुद्धा निवड कशी होते, त्यांचा कार्यकाल आणि त्यांना करावे लागणाऱ्या कार्याचाही विचार आपण केलेला आहे. यानंतर मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण प्रशासकीय अधिकारी, महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी असलेले कोण? आयुक्त. यांच्या संदर्भातही त्यांच्या निवडीची प्रक्रिया असेल, त्यांच्या बदलीचा प्रश्न असेल, त्यांचा वेतन कुठनं मिळणार आहे आणि त्यांना काय काम करावे लागतात, याचा सविस्तर अभ्यास आपण केलेला आहे. यानंतर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण महानगरपालिकेमध्ये ज्या काही समित्या काम करतात, कारण आपण बघितलं की महानगरपालिकेत अनेक लोक त्या ठिकाणी असतात, सभासद संख्याही जास्त आहे. मग ही सभासद संख्या जास्त असल्यामुळे एखाद्या बाबीवर सखोल अभ्यास होणार का? अजिबात होऊ शकत नाही. कारण अनेक लोक जेव्हा एकत्र येतात, एखाद्या बाबीवर अगदी सखोल चर्चा व्हावी आणि काही लोक जर बसलेत तर निश्चितच त्या बाबींना त्या ठिकाणी विशेष महत्त्व प्राप्त होऊ शकतं. या दृष्टिकोनातनं ही समिती व्यवस्था निर्माण केली आहे. म्हणजे एखादी समिती गठीत करायची आणि त्या समितीमध्ये मग काही लोकांच्या नियुक्त्या करायच्या आणि त्या 15-20 लोकांकडे ती जबाबदारी सोपवायची. या पद्धतीचं काम सुद्धा आपण पाहतो. महानगरपालिकेत समित्या आहे. मित्रांनो, आपण महानगरपालिकेतल्या समितींचा जर विचार केला तर या 2 प्रकारच्या समित्या आपल्याला पाहायला मिळतात. एक जी समिती आहे ती वैधानिक आहे, म्हणजे कायद्यानेच या ठिकाणी तरतूद केलेली आहे की कायद्यानुसार काही समित्या गठीत करणं आवश्यक आहे. जसं स्थायी समिती असेल, शिक्षण समिती आहे, बांधकाम समिती आहे आणि यासारख्या अनेक समित्या आहेत. तर या समित्या ह्या वैधानिक समित्या. पण काही समित्या ह्या अवैधानिक समित्या सुद्धा गठीत केल्या जातात. मग अवैधानिक समित्या केव्हा गठीत केल्या जातात? तर मित्रांनो, जेव्हा गरज असेल किंवा अचानक काही एखादी समस्या निर्माण झाली असेल किंवा लोकांची इच्छा असेल आणि त्या दृष्टिकोनातनं अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातनं सुद्धा आपण पाहतो की महानगरपालिकेचे सदस्य या ठिकाणी समिती गठीत करू शकतात. अशा प्रकारे वैधानिक आणि अवैधानिक अशा 2 प्रकारच्या समित्या आपल्याला महानगरपालिकेत पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण पाहतो की 73वी घटना दुरुस्ती ही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भातली आहे, पण 74वी घटना दुरुस्ती ही शहरी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात आहे. म्हणून या 74व्या घटना दुरुस्तीनुसार केंद्र सरकारने जी घटना दुरुस्ती केली त्यातल्या कलम 243 नुसार आपण पाहतो महानगरपालिकेमध्ये जे वर्षानुवर्षापासून समित्या होत्या, या समित्यांमध्ये आणखी 2 समित्यांची स्थापना केलेली आहे, जेणेकरून आपण पाहतो की आपल्या गावाच्या विकासासाठी नियोजन होणं सुद्धा आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट, गावातला मेंबर म्हणजे ज्या वार्डातनं आपण निवडून आलो त्याच वार्डातल्या मेंबर्सकडे किंवा त्याच्या बरोबरीचे काही सदस्य जर घेतले तर आपण त्या वार्डावर अधिक लक्ष केंद्रित करू शकू. या दृष्टिकोनातनं मित्रांनो, या 74व्या घटना दुरुस्तीतल्या कलम 243 नुसार 2 समित्यांच्या संदर्भातली तरतूद या ठिकाणी करण्यात आली आणि त्या 2 समित्या आहे, एक नियोजन समिती आणि दुसरी आहे वार्ड समिती. आता या 2 समित्या नव्याने कायदेशीर पद्धतीने म्हणजे वैधानिक समित्या आहे 74व्या घटना दुरुस्तीने स्थापन झालेल्या आहे. मित्रांनो, आपण पाहतो की सर्व महानगरपालिकेची सभासद संख्या ही सारखी आहे का? कारण आपण कमीत कमी आणि जास्तीत जास्त आकडा बघितला. कमीत कमी 65 आहे, जास्तीत जास्त 222 पर्यंतचा आकडा आहे. मग आता काही ठिकाणी कमी असेल, काही ठिकाणी जास्त असेल आणि म्हणून इथे आपण पाहतो की ही जी समिती आहे ना, या समितीची संख्या सुद्धा सारखी असणार नाही. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला भिन्नता पाहायला मिळते. पण या काही समित्यांचा आपण इथे आता अभ्यास करूया. या समित्यांचा जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची समिती कोणती मित्रांनो? बरोबर आहे, स्थायी समिती. आणि या स्थायी समितीच्या सदस्यांची जर निवड कुणाकडनं होत असेल तर मित्रांनो, इथे आपण पाहतो की जे सदस्य आहे या सदस्यातूनच स्थायी समितीचे सदस्य निवडले जातात. म्हणून इथे निवड कुठनं होणार आहे? ज्या ज्या विषय समितीचा प्रमुख असेल तो स्थायी समितीचा मेंबर असणार आहे आणि अशा प्रकारे निवड ही सदस्यातून होणार. म्हणून विषय समित्यांच्या अध्यक्षांची निवड ही सदस्यातून झाली, म्हणजे आपोआप स्थायी समितींच्या सदस्यांची निवड अप्रत्यक्षरित्या जनतेकडनं झालेली आहे. मित्रांनो, इथे एकूण सदस्य संख्या जर आपण स्थायी समितीची बघितली तर या ठिकाणी आपल्याला 16 असलेली पाहायला मिळते. स्थायी समितीच्या सदस्यांची संख्या महानगरपालिकेतल्या 16 आहे. यांची जी बैठक असते ना पहिली, या पहिल्या बैठकीत सभापतींची निवड संदर्भातलीच पहिली बैठक होते.
आता महानगरपालिकेची जेव्हा निवडणूक झाली त्यानंतरची पहिली बैठक जी असते ती कुणाच्या निवडीसाठी आहे? महापौरांची. आणि महापौर हे स्थायी समितीचे अध्यक्ष असतात. म्हणून आपण पाहिलं की जी काही पहिली बैठक असते या बैठकीमध्ये महापौरांची निवड होते, म्हणजे स्थायी समितीच्या अध्यक्षांची म्हणजे सभापतींची निवड होते. म्हणून सभापतींची निवड कोणत्या बैठकीत होते? पहिल्या बैठकीत. मित्रांनो, इथे जे सदस्य असतात आपण पाहिलं की एक अध्यक्ष आहेत आणि 16 सदस्य आहेत. मग या सदस्यांची निवड किती वर्षासाठी होते? तर 1 वर्षासाठी. म्हणून सदस्यांचा कार्यकाल हा 1 वर्षाचा आहे. या स्थायी समितीची जी बैठक आहे ना दर आठवड्याला एकदा होते. म्हणजे महिन्यातून 4 बैठका साधारणतः होतात, कारण अतिशय महत्त्वाची ही समिती आहे. याच्यामध्येच खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात काम केलं जातं. मित्रांनो, यांच्या गणपूर्तीचा जर आपण विचार केला कोरमचा, तर एकूण सदस्य संख्या किती बघितली आपण? 16. 16 पैकी किमान 5 सदस्य जर उपस्थित राहिले तर स्थायी समितीच्या कामकाजाला अध्यक्ष सुरुवात करतात. अध्यक्ष म्हणजे स्थायी समितीचे कोण? महापौर हे कामकाजाला सुरुवात करतील. आणि या ठिकाणी स्थायी समितीचं सगळं रेकॉर्ड मेंटेन करणं, मग या समितीची जी मीटिंग असेल या मीटिंगमध्ये उपस्थित राहून तिथे ज्या झालेल्या चर्चा आहेत किंवा जे काही विषय निर्णय झाले असतील त्या विषयांच्या संदर्भात नोंदी ठेवण्याचं काम, ते दप्तर सांभाळण्याचं काम कोणाकडे असेल? सचिवांकडे. आणि हे सचिव म्हणून कोण जबाबदारी पाहतात माहिती आहे? जो महानगरपालिकेचा आयुक्त असेल ना मित्रांनो, हा आयुक्तच या ठिकाणी सचिव म्हणून काम पाहतात, हे लक्षात घ्या. म्हणून महानगरपालिकेचे जे सचिव असतात तेच या ठिकाणी आपण पाहतो स्थायी समितीचे सचिव आहेत. म्हणून स्थायी समितीचे अध्यक्ष कोण? जे महानगरपालिकेचे अध्यक्ष आहेत, महापौर. इथे सचिव सुद्धा कोण आहेत? महानगरपालिकेचे जे सचिव आहेत तेच या ठिकाणी आपण पाहतो की स्थायी समितीचे सचिव म्हणून काम पाहतात. म्हणजे आयुक्त हे या स्थायी समितीचे सचिव म्हणून काम पाहतात. मित्रांनो, आपण स्थायी समितीच्या अधिकार आणि कार्याचा विचार करूया. तर स्थायी समितीचं जे काम आहे ते आयुक्तांच्या महत्त्वाच्या कामामध्ये सहकार्य करणं हे स्थायी समितीचं काम असेल. त्याचबरोबर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जर तयार करायचा असेल तर मित्रांनो ते तयार करण्यासाठी सुद्धा मदत करण्याचं काम कोण करणार? स्थायी समिती करेल. तसेच सेवक वर्ग आहे, सेवक वर्गावर नियंत्रण ठेवण्याचं काम आयुक्तांचं आहे, पण आयुक्तांना त्यांच्या कामात मदत करणं आणि देखरेख ठेवणं हे सुद्धा काम या ठिकाणी स्थायी समिती करते. आयुक्तांच्या म्हणजे आयुक्तांकडनं आपण पाहतो की कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या जर नेमणुका असतील तर त्या नेमणुकीला परवानगी देण्याचं काम सुद्धा स्थायी समितीकडनं होतं. तसेच विविध विषय समित्यांचे जे विषय असतात त्यांना मान्यता देणं किंवा अन्य असे अनेक विषय आहेत की जे स्थायी समितीकडूनच मंजूर होऊन पुढे नंतर त्याचं अंमलबजावणी होत असते. मित्रांनो, अशा प्रकारे स्थायी समिती ही अतिशय महत्त्वाची अशी समिती आहे ज्याची रचना आपण बघितली, त्यांच्या अधिकार आणि कार्याचा विचार केला. यानंतरच्या भागामध्ये आपण पुढच्या ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत त्या समित्यांच्या संदर्भात विचार करूया. त्यातली महत्त्वाची समिती आहे शिक्षण समिती. आता या शिक्षण समितीचे जे सदस्य असतात यांची नेमणूक जे निवडून आलेले महानगरपालिकेचे सदस्य असतील मित्रांनो त्यातूनच केली जाते. म्हणून नेमणूक कुणाकडनं होणार आहे? सदस्यातून. एकूण सदस्य संख्या जर आपण शिक्षण समितीची बघितली तर ही साधारणतः 16 एवढी असते. यांची निवड ही म्हणजे इथे सुद्धा मित्रांनो या 16 पैकी जर 12 सदस्य हे आपल्या नेमणूक म्हणजे जे निवडून आलेले सदस्य आहेत महानगरपालिकेत त्यातनं निवडले जातात आणि त्यामध्ये 4 व्यक्ती ज्या आहेत ह्या तज्ज्ञ व्यक्ती म्हणून नेमणूक केली जाते. म्हणून सदस्यातून नेमणूक होणाऱ्या सदस्यांची संख्या 12 आहे आणि तज्ज्ञ व्यक्ती नॉमिनेट केल्या जातात. तिथे त्या 4 व्यक्ती आहेत. अशा एकूण 16 सदस्य शिक्षण समितीत काम करतात. मित्रांनो, या शिक्षण समितीचा कार्यकाल सुद्धा 1 इयर आहे. 1 वर्षाने पुन्हा तिथले सदस्यांची बदल होत असतात. अशा प्रकारे हे सदस्यांचा कार्यकाल 1 वर्षाचा. उद्देश काय आहे शिक्षण समितीचा? की आपल्या महानगरामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये शिक्षणाचा प्रचार करायचा, तिचा प्रसार करायचा, शिक्षणाचा विकास कसा होईल जेणेकरून लोकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल, हा उद्देश या ठिकाणी या शिक्षण समितीचा आहे. मित्रांनो, यानंतरचं जर आपण समिती बघितली तर ती समिती आहे परिवहन समिती. अतिशय महत्त्वाची आहे, कारण गाव मोठं आहे. मोठं गाव असल्यामुळे आपण पाहतो की परिवहनाची सोय असणं गरजेचं आहे आणि परिवहनाची सोय असावी या दृष्टिकोनातून परिवहन समिती गठीत केली जाते. ही महानगरपालिकेतली समिती आहे. मित्रांनो, यामध्ये सुद्धा आपण पाहतो यांची नेमणूक पण असू शकते आणि निवड पण असू शकते. म्हणजे याचा अर्थ असा नाही की महानगरपालिकेत निवडून आलेले सदस्य त्यात पाहिजे असं आपण कंपल्सरी नाही सांगू शकत, घेऊ शकतात. आणि तसंच काही तज्ज्ञ व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी नेमल्या जातात. एकूण सदस्य संख्या जर आपण परिवहन समितीची सदस्य संख्या बघितली तर साधारणतः ती 13 आहे. सदस्यांचा कार्यकाल मित्रांनो पुन्हा 1 वर्षाचा आहे. 1 वर्षानंतर सदस्य जातील, निम्मे परत निम्मे तितकेच नव्याने येतील. अशा पद्धतीने रोटेशनने हे काम चालत असतं. आता 1 वर्षासाठी या सदस्यांची नियुक्ती झाल्यानंतर मित्रांनो इथे सभापती कोण असणार? तर जे सदस्य हे निवडून येणार आहेत
या निवडून आलेल्या सदस्यातूनच एकाची सभापती म्हणून त्या ठिकाणी निवड केली जाते, हे लक्षात घ्या. आता इथे सभापती म्हणून निवड केली जाते परिवहन समितीची, पण परिवहन समितीच्या ज्या काही बैठका असतात या बैठकीचा अध्यक्ष कोण असणार, तर जो कोणी स्थायी समितीचा अध्यक्ष असेल तेच या बैठकीचे अध्यक्ष असणार आहे. म्हणून लक्षात घ्या की महापौर हेच परिवहन समितीचे अध्यक्ष असतात. यांचा उद्देश काय आहे की आपल्या परिवहन उपक्रमामध्ये सुलभता आणि कार्यक्षमता आणायची. मित्रांनो, मोठं काम मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लोकल आहे, सिटी बसेसची सोय आहे, या सगळी परिवहन समिती ही सुद्धा अतिशय महत्त्वाची समिती, जिथे मोठ्या स्वरूपामध्ये लोकसंख्या असेल त्या ठिकाणी महत्त्वाची एक मांडलेली समिती आहे. यानंतर आपण पाहतो की पुढची जी समिती आहे त्या समितीत प्रभाग समित्या, जी 74व्या घटनादुरुस्तीने या ठिकाणी आपण पाहिलं की 243व्या कलमानुसार ही स्थापन झालेली आहे. पण हिचा जो आधार आहे, प्रभाग समित्या नेमण्याचा आधार हा लोकसंख्या आहे. मित्रांनो, यातली जर सदस्य संख्या आपण बघितली तर काही ठिकाणी जर लोकसंख्या कमी असेल तर यात कमीत कमी 3 सदस्य असणार आहे आणि जास्तीत जास्त किती असतील, 25. म्हणून कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 25 हा आकडा या ठिकाणी प्रभाग समितीचा ठरवण्यात आला. सभापतीचा जर कार्यकाल बघितला, कारण प्रभाग समिती आहे त्या समितीचा कोणीतरी एक प्रमुख लागतो, तर या सभापतींचा कार्यकाल 1 वर्षाचा आहे. कारण 1 वर्षासाठी हे सभापती असतील, पुन्हा पुढच्या 1 वर्षानंतर सभापती बदलला जाईल. आता इथे जे सदस्य आहे प्रभाग समितीत, यांचा मात्र सदस्यांचा कार्यकाल हा 5 वर्षाचा आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे सदस्य 5 वर्षासाठी आणि सभापती 1 वर्षासाठी. आता इथे सदस्य कोण असणार आहे, आपण ज्या प्रभागात राहतो आहे ना, त्या प्रभागातून आपण निवडून आलो असू आणि तिथले सदस्य किंवा तिथलेच अधिकारी जवळपास ज्यांच्याकडे ती जबाबदारी त्या प्रभागाची सोपवलेली आहे, असे काही सदस्य मिळून या ठिकाणी प्रभाग समित्या तयार केल्या जातात. आणि मूळ उद्देश काय आहे की आपण ज्या प्रभागामध्ये राहतो त्या प्रभागाच्या समस्या सोडवणं हा मूळ उद्देश आहे. मग तिथली स्वच्छता असेल, पाणी प्रश्न असतील किंवा बांधकामाच्या संदर्भात असेल, रस्त्यांची डागडुजी असेल, ह्या सगळ्या संदर्भातली कामं जी आहे, ज्या लोकांच्या समस्या, मित्रांनो इथे 5 लाखापर्यंतची कामं सुद्धा यांना करता येतात, या समितीला प्रभाग समितीला सुचवता येतात. अशा प्रकारे आपण पाहतो की प्रभाग समिती ही अलीकडे स्थापन झालेली आहे, जेणेकरून त्या प्रभागातल्या लोकांच्या समस्या ती समिती सोडवू शकेल. आता साहजिक आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की इथे कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 25 सांगितलंय, मग हे सदस्य कसे निर्धारित करणार, की लोकसंख्या हा त्याचा आधार आहे आणि या संदर्भात या प्रभाग समित्या लोकसंख्येनुसार निश्चित झाल्या. आता लोकसंख्या साधारणतः किती आहे, 3 लाख, कारण लोकसंख्या 3 लाख ही महानगरपालिकेसाठी निश्चित आहे. मग 3 लाख पासून ते 4.5 लाखपर्यंत लोकसंख्या असेल तर त्या प्रभाग समित्यांची संख्या किती असणार आहे मित्रांनो, 3. पण अतिरिक्त लोकसंख्येनुसारचा विषय नाही, पण 4.5 पर्यंत जर गेली, 1.5 लाखाने वाढली तर मित्रांनो या ठिकाणी मॅक्झिमम 4 समित्या असणार. मग आता यानंतर आपण पाहतो 4.5 लाखाने इथे संख्या 4.5 लाखाच्या वर गेलेली आहे आणि ती 12 लाखापर्यंत असेल तर कमीत कमी 4. पण वरच्या 1.5 लाखासाठी मात्र मित्रांनो लक्षात घ्या, एक समिती वाढणार आहे आणि या प्रकारे एकूण 9 समित्या मॅक्झिमम असणार आहे. म्हणून आता इथे लक्षात घ्या, 4.5 नंतर जर 6 लाख झाली तर इथे एकूण समित्या किती असणार आहे, 5 आहे ना. अशा 1.5 लाखाचा फरक केला तर मात्र मॅक्झिमम लिमिट त्याचं किती ठरलंय, 9चं. यानंतर आपण पाहतो 12 लाखाच्या वर गेली आहे आणि ती 20 लाखापर्यंत असेल तर इथे मॅक्झिमम प्रभाग समित्या किती असणार आहे, 9. आणि त्याची लोकसंख्या जर पुढच्यासाठी, आता 9 कमीत कमी आहे, पण मग पुढे 3 लाखाने जर लोकसंख्या वाढली मित्रांनो, 12 लाखाची 15 लाख झाली तर तिथे एक समिती वाढणार आहे. मग अशा पद्धतीने 3 लाखाच्या मागे एक समिती, याप्रमाणे मॅक्झिमम 13 समित्या नियुक्त केल्या जाणार. पण ज्या ठिकाणी मात्र 20 लाखापेक्षा जास्त संख्या असेल आहे ना, लोकसंख्या एखाद्या महानगराची असेल तर त्या ठिकाणी कमीत कमी 13 आहे आणि जास्तीत जास्त 25 आहे. म्हणून कमीत कमी 13 आहे, पण नंतरचं लिमिट काय ठरवलंय, पुढच्या 6 लाखासाठी एक समिती असेल आणि अशा प्रकारे 25 समित्या मॅक्झिमम असणार. म्हणून कमीत कमी संख्या पहिली किती झाली, सुरुवात 3 पासून आणि मॅक्झिममचं लिमिट किती आहे, 25. अशा प्रकारे प्रभाग समित्या लोकसंख्येनुसार ठरवण्याचा या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याकडे वेगवेगळ्या समित्या सुद्धा आणखी कार्यरत आहे. आता साधारण सर्व समित्यांची निवड ही सदस्यातून होणार आहे आणि त्यातनंच निवडलेल्या सदस्यातून एकाची सभापती निवड होणार आहे. अशा प्रकारे एक नियोजन समिती आहे. नियोजन समिती ही सुद्धा 74व्या घटनादुरुस्तीनुसार झालेली आहे. मग या नियोजन समितीचं काम काय असेल, आपल्या शहराच्या विकासासाठी नियोजन तयार करणं. शिक्षण समितीचा आपण विचार केलाय मित्रांनो. स्वच्छता आणि आरोग्य समिती सुद्धा असेल, जी गावाच्या स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत त्या संदर्भात त्या ठिकाणी विचार विनिमय करणार. तशीच आपण पाहतो रस्त्यांचे डागडुजी असेल, बिल्डिंग बांधणं आहे तर हे सार्वजनिक बांधकाम समितीकडे सोपवलेलं असेल.
यानंतर आपण पाणी पुरवठ्याचं कामसुद्धा पाहतो की महानगरपालिकेला पाणी पुरवठा करावा लागतो. मग शुद्ध आणि चांगलं पाणी लोकांना मिळालं पाहिजे, वेळेवर मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातनं पाणी पुरवठा समितीसुद्धा असेल. नंतर आपण पाहतो महिला आणि बालकल्याण समितीसुद्धा स्थापन झालेली आहे. जेव्हापासून राज्य शासनामध्ये महिला आणि बालकल्याण विभाग स्थापन झाला त्यानंतर 1992 नंतर आपण पाहिलं की महानगरपालिकेसुद्धा महिला आणि बालकल्याण समिती स्थापन झालेली आहे. मित्रांनो, ह्या सगळ्या समित्या आपापल्या विभागाचं काम करतात. मित्रांनो, 1-1 वर्षासाठी हे सदस्य निवडले जातील. पुन्हा त्या ठिकाणी नवीन समिती गठीत केली जाईल. या पद्धतीने ही समिती काम करून प्रत्येक नगरसेवकाला त्या ठिकाणी या समितीचं सदस्य म्हणा किंवा सभापती होण्याची संधी प्राप्त होते. पण सभापती कोण होणार? जो सत्तारूढ पक्ष असेल त्याच म्हणजे सत्तारूढ पक्षाचा जो कोणी सदस्य असेल तोच या ठिकाणी या समितीचं अध्यक्षपद भूषवणार आहे. आता यानंतर आपण पाहतो काही विशेष समित्या सुद्धा आहेत. या विशेष समित्यांमध्ये जर आपण विचार केला तर मित्रांनो, महानगरपालिकेच्या 2/3 सदस्यांनी अगदी बहुमताने सांगितलं की आपल्याला एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याला एक वेगळी समिती, कारण हे विषयात नाही आहे आणि मग आपल्याला या विषयावर चर्चा करायची आहे, त्या दृष्टिकोनातून एक समिती गठीत करायची आहे. तर मागणी किती लोकांनी करायला पाहिजे? 2/3 म्हणजे 1/3 मागणी करायची, 2/3 हे जर मान्य झालं तर विशेष समितीचं कार्यक्षेत्र हे निश्चित केलं जातं आणि त्यानुसार त्या समितीकडे ती जबाबदारी सोपवली जाते, जेणेकरून महानगरपालिकेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावं. एकच म्हणजे पूर्ण जबाबदारी महानगरपालिकेवर न टाकता त्या समितीकडे सोपवली तर ती समिती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकेल असा विचार करून मित्रांनो, या महानगरपालिकेमध्ये विविध समित्या आज आपण पाहतो कार्यरत आहे आणि त्यांच्यामार्फत महानगरपालिकेचं कामकाज सुरळीत चालवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारे मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण समित्या महानगरपालिकेतल्या कोणकोणत्या त्याचा विचार केला. निश्चितच या समितीचं कोणाला तरी सदस्यत्व मिळावं ही अपेक्षा बाळगतो आणि स्थायी समिती तर महत्त्वाची आहे, कारण महापौरांच्या नंतरची जर महत्त्वाचं काम जर कोणाकडे सोपवलेलं असेल तर मित्रांनो स्थायी समितीकडे. म्हणून अनेकांना वाटतं की मी स्थायी समितीचा मेंबर व्हायला पाहिजे आणि अशा प्रकारे आपण पाहतो की महानगरपालिकेच्या ह्या वेगवेगळ्या समित्या त्या ठिकाणी कार्यरत आहे. मी यानंतरच्या भागात महानगरपालिकेचे अधिकार आणि कार्याचा विचार करणार. त्यामध्ये त्यांचं करावं लागणारं कंपल्सरी काम जे आहे ना, अनिवार्य कार्य आणि ऐच्छिक कार्य, या दोन्ही कार्यांचा विचार आपण पुढच्या भागात करू. आज आपण इथेच थांबूया. निश्चितच महानगरपालिकेच्या विविध समित्यांची तोंड ओळख होण्यास आपणास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते आणि थांबते. ओके, थँक्यू. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अद्यापही आपण जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रथमतः आपल्याला नोटिफिकेशन प्राप्त होण्यास मदत होणार आहे. ओके, बाय.